Welcome FY BBA students. Subject Business Statistics सेमिस्टर फर्स्ट. पाठीमागच्या लेक्चरला आपण ग्राफचे वेगवेगळे पॉईंटचा स्टडी सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी कर्व, मल्टिपल बार डायग्राम हे सगळे पॉईंट्स आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. आज आपल्याला वेगळा एक पॉइंट आपल्याला ग्राफ डायग्रामच्या संदर्भामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. पाठीमागच्या वेळेस आपण सिंपल बार डायग्राम आणि मल्टिपल बार डायग्रामचा स्टडी केलेला आहे. आज आपल्याला त्याच्यानंतर असणारा जो पॉइंट जो स्टडी करायचा आहे आणि त्या पॉइंटचं नाव आहे सब डिवायडेड बार डायग्राम आणि पाय डायग्राम. कमिंग टू नेक्स्ट पॉइंट अंडर युअर सिलेबस अंडर कन्सिडरेशन इज we have to study the subdivided bar diagram and a pie diagram. आज आपल्याला सबडिवायडेड बार डायग्राम चा वापर कसा करायचा आणि पाय डायग्राम कसा काढायचा ह्या सगळे पॉइंट्स आपण स्टडी करणार आहोत. तर या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी पहिल्यांदा आपण सबडिवायडेड बार डायग्रामचा स्टडी करणार आहोत. सब डिवायडेड बार डायग्राम मध्ये जसं मल्टिपल बार डायग्राम मध्ये जो रेक्टँगल आपण काढतो तो सेपरेट प्रत्येक व्हेरिएबलचा असा सेपरेट असा काढतो आणि एकमेकाला तो ॲडजेसेंट किंवा लगत किंवा सलग असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या ठिकाणी तसं नाही. एकच रेक्टँगल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि त्याच्यामध्येच वेगवेगळे प्रकारचे व्हेरिएबल्स आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. मग चला तर मग या ठिकाणी सबडिवायडेड बार डायग्राम कशा प्रकारे काढता येते याचा आपण आता स्टडी करूया. सबडिवायडेड बार डायग्राम स्टडी करण्यासाठी मी ब्लॅकबोर्ड वरती एक न्यूमरिकल लिहिलेला आहे किंवा त्या जो टेबल दिलेला आहे त्याचे आपल्याला सबडिवायडेड बार डायग्राम काढायला सांगितलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागणार आहे. तर सर्वांनी सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा परचेस करायचा आहे कारण स्टॅटिस्टिक्स मध्ये कॅल्क्युलेटर आपल्याला वापरावंच लागतं. तर प्रत्येकाने ते परचेस करावं. मग आपण काय करू पहा. आज जो आपण जो पॉइंट स्टडी पहिल्यांदा जो स्टडी करू तो म्हणजे सबडिवायडेड बार डायग्राम आणि त्याच्यानंतर आपण पाय डायग्रामचा मात्र त्याच्यानंतर स्टडी करू. तर त्यासाठी एक न्यूमरिकल मी या ठिकाणी या ब्लॅकबोर्ड वरती ऑलरेडी लिहिलेलं आहे. ते मी अगोदर या ठिकाणी वाचतो पहा. ते न्यूमरिकल असं आहे किंवा ते एक्झाम्पल असं आहे. ड्रॉ सबडिवायडेड बार डायग्राम. काय सांगितलंय पहा आपल्याला की आपल्याला सबडिवायडेड बार डायग्राम काढायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये इयर दिलेला आहे 2015, 2015 आणि 2016 हे इयर दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये एक कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये तीन साइड्स शिकवल्या जातात. एक म्हणजे सायन्स, दुसरी म्हणजे आर्ट्स, तिसरी म्हणजे कॉमर्स. आणि 2015 इयरला म्हणजे 2015 साली छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची सायन्सची स्ट्रेंथ ही 240 विद्यार्थी संख्या होती. आर्ट्सची या ठिकाणी 560 विद्यार्थी संख्या होती आणि कॉमर्सची 220 विद्यार्थी संख्या होती. असे एकूण या ठिकाणी 1020 स्टुडंट्स त्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये शिकत होते असं कन्सिडर करा. त्यानंतर सांगितले 2016 ला 280 स्टुडंट्स आर फॉर सायन्स, 610 स्टुडंट्स फॉर आर्ट्स and 280 students for commerce. And totally there are, that means the total strength of this college is 1170. काय सांगितलंय पहा की 2016 साली छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये सायन्सला 280 विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थी शिकत होते. 610 विद्यार्थी हे आर्ट्सला होते, 280 विद्यार्थी हे कॉमर्सला होते आणि टोटल या ठिकाणी 1170 विद्यार्थी त्या ठिकाणी होते. असा प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे आणि असं विचारलेलं आहे की तुम्ही काय करा पहा. सब डिवायडेड बार डायग्राम काढा. सो वी हॅव टू ड्रॉ द सब डिवायडेड bar diagram and we have the college namely Shri Chhatrapati Shivaji Mahavidyalaya Srigonda.
and the year is 2015. The number of students for science, arts and commerce we have given. The totally 2015 year, the total strength of the college is 1020, and for the year 2016, the total strength, that means science, arts and commerce, is 1170, and we have asked to plot a subdivided bar diagram. तर आपल्याला सांगितले की सबडिवाइडेड बार डायग्राम काढा. तर सबडिवाइडेड बार डायग्राम काढण्यासाठी काय करायचं पहा, दोन ऍक्सिस अगोदर काढायचे. एक म्हणजे एक्स ऍक्सिस आणि दुसरा म्हणजे वाय ऍक्सिस. मग काय केले पहा, आम्ही या ठिकाणी ऑलरेडी हा जो ऍक्सिस आहे हा एक्स ऍक्सिस आहे, हा जो ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे. आणि एक्स ऍक्सिसला काय घ्यायचे पहा, इयर घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी दोन इयर दिलेले आहेत. एक म्हणजे 2015 साल आणि 2016 साल. म्हणजे इयर आपण या एक्स ऍक्सिसला घेऊ आणि या ठिकाणी सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स आपण वाय ऍक्सिसला या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी सायन्सची स्ट्रेंथ दाखवण्यासाठी आपण काय करू पहा, एक रेक्टँगल काढू आणि त्याच्यामध्ये एक्स 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 असं लिहू. असं असेल तर ते सायन्स आहे असं कन्सिडर करा. हे रेक्टँगल आहे असे जर क्रॉस लाईन जर काढल्या तर त्याला आपण आर्ट्स असं म्हणू, आणि नुसतं ब्लँक असेल, असं जर ब्लँक असेल तर त्याला आपण कॉमर्स असं या ठिकाणी कन्सिडर करू. तर काय करायचं पहा, सब डिवाइडेड बार डायग्राम काढण्यासाठी अगोदर टोटल किती आहे हे या ठिकाणी कन्सिडर करायचे. तर साल किती पहा, 2015. हे 2015 साल कन्सिडर केले. 240 सायन्सला विद्यार्थी आहेत, 560 हे आर्टला विद्यार्थी आहेत, 220 हे कॉमर्सला विद्यार्थी आहेत आणि एकूण या ठिकाणी 1020 एवढी त्या ठिकाणी स्ट्रेंथ आहे. तर पहिल्यांदा काय करायचं पहा, टोटल अगोदर मारून घ्यायची. टोटल विद्यार्थी संख्या किती, 1020. तर या ठिकाणी आपण स्केल लिहिलंय की 1 युनिट बरोबर 100 स्टुडंट्स ऑन वाय ऍक्सिस, आणि हे 1 युनिट बरोबर काय 1 इयर असं या ठिकाणी स्केल आपण या कोपऱ्यामध्ये आपण लिहिलेला आहे. इथे जागा नसल्यामुळे मी लिहिलेलं नाही, पण लिहिता येते. काय केले पहा, 1 सेंटीमीटर 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1100 आणि 1200 ही विद्यार्थी संख्या आपण वाय ऍक्सिसला घेतलेली आहे. आणि 2015, 2016 हे दोनच या ठिकाणी इयर दिले असल्यामुळं तिसरं इयर मी या वाय एक्स ऍक्सिसला दाखवलेलं नाही. आता काय करायचं पहा, किती सोपं आहे पहा. सब डिवाइडेड बार डायग्राम काढण्यासाठी अगोदर टोटल पाहिजे. किती बरं, 2015 साली टोटल विद्यार्थी संख्या किती आहे, तर टोटल विद्यार्थी संख्या 1020 एवढी आहे. मग काय करायचं, 1020 कुठे येते पाहायचं. तर आपण इथपर्यंत आलो 1000, आपल्याला 20 जायचंय, म्हणजे 1010, 1000 काय 20, म्हणजे हा 1020 या ठिकाणी येणार आहे. हे 1020 या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं पहा, हे जे 2015 साल आहे त्याच्यावर काय करायचं, ह्या दोन लाईन काय करायचं, जोडायचं. म्हणजे ह्या लाईन आपण अगोदर जोडल्या की आपल्याला लगेच हा पॉइंट आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. तर अगोदर हे अशा प्रकारे हे जोडायचे पहा, हे टोटल जोडून घेऊ आणि मग फार सोपं जाईल आपल्याला. आणि हे अशा प्रकारे या ठिकाणी जोडायचे पहा. आता काय झालं पहा, हे आपण पुसायचं. असं पुसल्यानंतर हे किती आलेले पहा, 1000 किती आले 20, म्हणजे हे 1020 आले, 1020. तर काय करायचं पहा, पहिल्यांदा सायन्सची विद्यार्थी संख्या किती पाहिजे. तर या ठिकाणी सायन्सची विद्यार्थी संख्या 240 आहे. तर 240 कुठे येते पाहायचं. तर इथं जे आहे इथं 200 आलेले पहा, म्हणजे इथं किती आलेले, हे 200 आले. आपल्याला किती जायचे, 40, 210, 220, 230 आणि 240, म्हणजे 240 आपल्याला या ठिकाणी येणार आहे. तर त्या 240 वरनं काय करायचं पहा, ही कशी हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी अशी काढायची आणि हे पुसून टाकायचं. म्हणजे हे 240 आहे, हे 240 आहे. तर 240 ही कोणाची विद्यार्थी संख्या आहे, सायन्सची. त्याला आपण काय केलेले, फुली केलेली, गुणिले सारखं साइन दिलेले. मग याला काय म्हणायचं, असं प्रकारे असं करायचं. म्हणजे थोडक्यात हे काय आहे, हे सायन्स आहे. आपण हे या ठिकाणी काय केले पहा, गुणिले असं साइन केलेले. इथपर्यंत कळालं सर्वांना. त्याच्यानंतर काय करायचं पहा, हे सायन्स नंतर काय सांगितलंय, आर्ट्स.
तर हे 240 आणि 560 यांची बेरीजच करायची, किती येते पाहायचं. हे 240 आणि हे सायन्सचे आहे, तर 8ची विद्यार्थ्यांची संख्या 560. हे दोघांची बेरीज करू. 0 अधिक 0 0, 6 4 10, 5 2 7 किती 8. हे 800 किंवा 800 या ठिकाणी आलेलं आहे. तर काय करायचं, 800 कुठे पाहायचं, इथं 800 पहा. हे जे 800 या ठिकाणी आहे, तर इथं जायचं 800 पर्यंत जायचं असं, आणि इथं 800 या ठिकाणी आलेलं आहे. किती आलं इथं 800. म्हणजे हे 800 जे आलेलं आहे ते काय सांगितलंय तिथं, आर्ट्स. आणि आर्ट्स साठी आपण काय केले, अशा क्रॉस लाईन काढलेल्या आहेत. अशा क्रॉस लाईन काढायची, म्हणजे हे आर्ट्स आहे. आणि हे 240 आणि हे 800, या दोघांची बेरीज किती आली 800. 800 मध्ये 220 मिळवायचे. 800 मध्ये 220 मिळवलं की उत्तर किती 1020. म्हणजे फायनली आपल्याला 1020 या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी इथं जे राहिलेलं आहे हे कॉमर्सची विद्यार्थी संख्या आहे. ही कशाची विद्यार्थी संख्या आहे, कॉमर्सची. ही कशाची विद्यार्थी संख्या आहे, आर्टची. इथून इथपर्यंतची आर्ट्सची आहे, आणि इथून इथपर्यंतची कशाची आहे, सायन्सची विद्यार्थी संख्या आहे. असा प्लॉट काढणे याला काय म्हणायचं पहा, सब डिवायडेड बार डायग्राम. याला सब डिवायडेड बार डायग्राम असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता 2016 साली सायन्सला 280 विद्यार्थी होते, आर्टला 710 विद्यार्थी होते, कॉमर्सला 280 विद्यार्थी होते, आणि टोटल 1170 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत होते. मग आपण काय करू पहा, 280 जे आहेत ना, हे 280 सायन्सची विद्यार्थी संख्या, ते 280 कुठे येते पहा. म्हणजे 300च्या खाली 2 रेषा कमी आपण कन्सिडर करू. म्हणजे या लाईनने आपल्याला 280 येणार आहे. काय करू आपण, इथे 280 आलेलं आहे, इथे जे आलेलं आहे हे 280 आलेलं आहे, आणि ब्लॅकबोर्ड हे पुसायचं बाकीचं. म्हणजे हे 280 आलेलं आहे, हे किती आलेलं आहे 280. आणि ही कशाची विद्यार्थी संख्या आहे, सायन्सची आहे. सायन्ससाठी आपण काय करतोय पहा, अशा प्रकारचे मार्किंग या ठिकाणी आपण करतोय की ते सायन्सचे विद्यार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर काय होतंय पहा, सायन्स नंतर काय सांगितलंय, आर्ट्सचे किती आहेत 710. तर ते 280 मध्ये 610 मिळवायचे. 200 हे 200 किती 80, हे 280, आणि त्या 280 मध्ये काय करायचे पहा, 610 मिळवायचे. किती येते पहा, 0 9 6 2 890 कुठे येते पाहायचं. तर 890 म्हणजे 900 ला 10 कमी, म्हणजे या ठिकाणी येते पहा. या लाईनने काय करायचं, इकडे यायचं असं पुढं, हे 890 या ठिकाणी येतंय. मग हे काय करायचं पहा, हे इथे पुढे जायचं असं, आणि हे काय करायचं असे लाईन असे या ठिकाणी जोडायची पहा. आणि हे काय करायचं असं, हे आणि हे या ठिकाणी असं जोडायचंय. काय येते पहा, अशा प्रकारे जोडायचंय. म्हणजे 890 हे जे आलेलं आहे ते कशाची विद्यार्थी संख्या आहे, आर्ट्सची. आणि आर्ट्ससाठी काय करायचं पहा, अशा प्रकारे हे लाईन ओढायच्या. म्हणजे आपल्याला काय होईल पहा, आपल्याला हे आर्ट्सची विद्यार्थी संख्या मिळाली. त्याच्यानंतर काय सांगितले, कॉमर्सची किती उरलेली 210 कुठपर्यंत जायचंय पहा, 1170 पर्यंत जायचंय. 1170 म्हणजे 1200ला 3 रेषा कमी, म्हणजे इथं 1170 आहे. त्या 1170 ची लाईन आहे, ही लाईन या ठिकाणी जायचं. म्हणजे आपण या ठिकाणी असं जर आपण गेलो, ही जी कॉमर्सची विद्यार्थी संख्या आहे, कशाची विद्यार्थी संख्या, ही कॉमर्सची विद्यार्थी संख्या आहे. आणि हे काय करायचं, पुसून टाकायचं. म्हणजे हे कॉमर्सची विद्यार्थी संख्या आहे, ही कशाची विद्यार्थी संख्या आहे, ही आर्ट्सची विद्यार्थी संख्या आहे, ही सायन्सची विद्यार्थी संख्या आहे, ही आर्ट्सची विद्यार्थी संख्या आहे, ही सायन्सची विद्यार्थी संख्या आहे. आणि असा जो ग्राफ आपण ज्या ठिकाणी काढलेला असतो त्याला सब डिवायडेड बार डायग्राम असे म्हणतात. अशा प्रकारे सब डिवायडेड बार डायग्राम कशी काढायची हे आपल्याला या ठिकाणी समजते. म्हणजे एकाच ह्याच्यावरती 3 व्हेरिएबल्स आहेत, एकच रेक्टँगल, त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स, एक आहे आर्ट्स, दुसरा आहे कॉमर्स, आणि तिसरा आहे सायन्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजतात. अशा प्रकारे आपण पहिली जी न्यूमरिकल्स किंवा पहिले सब डिवायडेड बार डायग्राम आपण या ठिकाणी काढलेली आहे. आता दुसरा पॉईंट, दुसरा जे आहे तो ब्लॅकबोर्ड वरती मी ऑलरेडी काय लिहिले पहा, अशा प्रकारे प्रश्नच लिहून टाकलेले आहेत. त्यामुळे काय होतं पहा, आपला वेळ वाया जात नाही, आणि ऑनलाईन लेक्चर घेण्याला जरा थोडंसं सोपं जातंय. म्हणून मी ऑलरेडी हे प्रश्न अगोदर लिहिलेले आहेत. वर्गामध्ये आपल्याला प्रश्न लिहून देता येतो,
परंतु प्रत्येक वेळेस प्रश्न असा पाहून मग डायग्राम काढणं जरा वेळ जास्त जाईल आणि व्यवस्थित आपल्याला लेक्चर घेता येणार नाही, म्हणून ऑलरेडी मी या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेले आहे. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो मी या ठिकाणी सांगितलेला आहे की एक्झाम्पल ड्रॉ सब डिवायडेड बार डायग्राम. या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा, सब डिवायडेड बार डायग्राम या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर काय सांगितलंय पहा, 3 मंथ दिलेले आहेत. एक आहे मे, दुसरा आहे जून, तिसरा आहे जुलै. आणि त्यामध्ये पहा एक दुकानदार आहे आणि त्या दुकानदाराने काय दुकानामध्ये कूलर, एसी आणि फ्रीज या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याला आपण रेफ्रिजरेटर असे म्हणतो. तर मे मध्ये त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये कूलर किती गेलेले आहेत, 15 कूलर गेलेले आहेत. एसी किती विकलेले आहेत, 40 एसी विकलेले आहेत. आणि रेफ्रिजरेटर 25 या ठिकाणी मे महिन्यामध्ये त्या दुकानदाराने विकलेले आहेत. त्याचप्रमाणे जून मध्ये 10 कूलर त्या दुकानदाराने विकलेले असून 30 एसी सुद्धा त्या ठिकाणी विकलेले आहेत आणि 20 रेफ्रिजरेटर त्या ठिकाणी विकलेले आहेत. त्याचप्रमाणे जुलैमध्ये 20 कूलर विकलेले आहेत, 30 एसी विकलेले आहेत आणि 30 रेफ्रिजरेटर या ठिकाणी विकलेले आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की तुम्ही काय करा, सब डिवायडेड बार डायग्राम काढा. मग सब डिवायडेड बार डायग्राम काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 साल या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहेत. एक म्हणजे आता 2 साल नाही, या ठिकाणी मंथ आहे. किती मंथ आहेत, 3 मंथ आहेत. कोणता, एक मे, दुसरा जून आणि तिसरा काय जुलै. तर आपण हे मे कन्सिडर करू, इथपर्यंत मे. ही जी लाईन आपण ओढणार आहोत ही मे साठी कन्सिडर करू. मे ही जी लाईन आपण ओढणार आहोत, ही जी लाईन आपण ओढणार आहोत ते आपण जून साठी करू. मे नंतर हे जून. आणि तिसरी जी लाईन आपण काढणार आहोत ती मे, जून आणि जुलै साठी आपण करू. इथे काय करू आपण, हे जुलै साठी अशा प्रकारे एक लाईन आपण काढू. म्हणजे हा जुलै साठी आपण काढू. आणि हा एक्स ऍक्सिस आहे. आणि काय सांगितले पहा, या ठिकाणी जी संख्या घेतलेली आहे ती मात्र आता 100, 200, 1200 हे आकडे या ठिकाणी नाहीत. जास्तीत जास्त 80 पर्यंत आपण जाणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त 100 पर्यंत जाऊ. म्हणजे 10, 20, 30, 40च्या प्रमाणे आपण आकडे या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील. म्हणजे स्केल घेत असताना या ठिकाणी वाय ऍक्सिस आहे आणि मग आपण आकडे घेऊ 10, 20, नंतर किती घेऊ पहा, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 इथपर्यंत आकडे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. हे वाय ऍक्सिस आहे, हे एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसला 1 युनिट बरोबर 1 मंथ असं आपण कन्सिडर केलेलं आहे. वाय ऍक्सिसला आपण काय केलेलं पहा, ते किती सेल झालेला आहे या ठिकाणी लिहिलेला आहे. तो वाय ऍक्सिसला आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे याला सेल असं म्हणू. सेल किती झालेला आहे आपण ह्या ऍक्सिसला आपण घेणार आहोत. तर काय करायचं पहा, मे महिन्याकडे वळायचं. मे मध्ये कूलर 15 विकलेत, एसी 40 आणि फ्रीज 24 विकलेत. तर काय करायचं पहा, आपल्याला जी व्हॅल्यू आपल्याला जी काढायची आहे ती टोटल किती पाहिजे अगोदर. हे 15, हे 55, हे 15, 40 आणि 25 यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10 0 हा चालेल. 2 3 4 7 1 8 म्हणजे टोटल किती आहे 80. अगोदर 80 वर जायचं. 80 वर, 80 कुठे पहा, हे 80. सोप्या पद्धतीने जायचं असेल तर डायरेक्ट 80 वर जायचं. आणि इथून इथं लाईन काय करायची असेल, ही लाईन हे लाईन अशी ओढायची. म्हणजे फार सोपं जाईल. टोटल करून घेतलं की फार सोपं जाणार ते 80. त्याच्यानंतर हे 80 नंतर हे किती, मे मध्ये किती कूलर किती 15 कुठे पाहायचं. तर कूलर साठी आपण काय करू, कूलर साठी मागासारखं आपण काहीतरी नोटेशन करू, एक्स एक्स एक्स. एसी साठी आपण काय करू पहा, अशा लाईन काढू. आणि तिसरं जे रेफ्रिजरेटर आहे, या रेफ्रिजरेटर साठी आपण काय करू पहा, ब्लँक, असं ब्लँक ठेवू. म्हणजे अशा प्रकारे जर आपण ब्लँक ठेवलं, अशा प्रकारे ब्लँक ठेवू म्हणजे आपल्याला कळेल की कूलर कोणता आहे, एसी कोणता आहे आणि रेफ्रिजरेटर कोणता आहे. आता पहा, मे मध्ये कूलर किती आहेत 15 कुठे येते पहा, हे 10 आणि 5च्या मध्ये. म्हणजे इथं येईल 15, म्हणजे इथं हे 15, म्हणजे 15 काय आहेत, कूलर आहेत. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल.
कूलर 15. पुढे काय सांगितलंय एसी 40. ते 15 आणि 40 ची बेरीज काढायची किती आली 55. 55 कुठे येतं इथं. ह्या लाईनने काय करायचं असेल इथपर्यंत ओढायचं. ते काय आहे एसी. एसी साठी कसं साइन काढलेलं पहा एवढं. आणि हे उरलेलं काय राहिलं पहा 80 पर्यंत केलं आपण. उरलेलं काय राहिले रेफ्रिजरेटर. म्हणजे हे रेफ्रिजरेटर, दुसरं हे एसी आणि हा काय कूलर. हे झालं मे साठी. जून साठी कसं करताय पहा. जून साठी टोटल किती आहे 60. 30 40 20 60. 60 कुठे पहा इथं 60 आहे. म्हणजे इथून आपण ह्या 60 ने चाललो. म्हणजे हे या ठिकाणी अगोदर 60 ओढायचं असतं. हे 60 एकदा ओढलं की मग आपल्याला फारच सोपं जाणार आहे. ही लाईन आपण अशी ओढायची 60. हे 60 ओढल्यानंतर हे 60 आपण ओढू असं. 60 ओढल्यानंतर काय सांगितलंय 10 काय 10 कूलर. 10 कूलर कुठे पहा हे 10 इथून इथपर्यंत 10 कूलर. कूलर कसं आहे पहा हे असं. एसी किती सांगितले 40. 40 कुठे येते पहा इथं 40. इथे 40 आले ना. त्या 40च्या लाईनने जायचं असं. त्याला अशी लाईन काढायची. हे झालं एसी. तर कूलर झाला एसी झाला. रेफ्रिजरेटर किती सांगितले 20. तर हे रेफ्रिजरेटर 20 झालेले. आणि टोटल किती आले पहा 60. तिसरा काय सांगितले जुलै महिना. जुलै महिन्यामध्ये टोटल किती आहे 80. 80 कुठे पहा इथं. त्याच लाईनने पुढे जायचं असं. म्हणजे काय करायचं पहा हे असं या ठिकाणी ओढायचं असतं. नंतर काय करायचं पहा हे असं जरा पुसून घ्यायचं असं. आता इथं पहा कूलर किती आहेत 20. 20 कूलर कुठे तर पाहायचं. 20 कुठं आलं इथं आलंय. ही जी लाईन आहे ही 20 ची लाईन आहे. म्हणजे ही 20 कुठं इथं आहे असं. म्हणजे या ठिकाणी 20 ची लाईन आहे म्हणजे इथे 20 आलेली. हे काय आलंय कूलर आले. नंतर काय सांगितले पहा हे कूलर नंतर काय सांगितले पहा. नंतर काय सांगितले एसी. एसी किती आहे 40. 40 कुठं आले इथं आले. म्हणजे इथं आले 40 एसी. त्यानंतर काय सांगितले पहा रेफ्रिजरेटर किती आहे 50. तर 20 30 आणि 20 किती 50 आणि 30 80. म्हणजे हे जे आहेत ना हे काय आहेत हे रेफ्रिजरेटर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 20 30 आणि 30. 20 नंतर 50 वर गेलं. हे 50 परत आपण गेलं. इथं चुकलंय जरा 50 50 इथे येईल. इथं 50 येईल. इथून 50 इथे येईल 50. म्हणजे हे लाईन आहे ही लाईन आपल्याला अशी करावी लागेल. आणि हे उरलेले काय आहेत हे काय आहेत हे आहेत रेफ्रिजरेटर. हे काय आहेत एसी. आणि हे काय आहेत कूलर. अशा प्रकारे जी डायग्राम आपण काढलेली आहे या डायग्रामला सब डिवाइडेड बार डायग्राम असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आपल्याला सब डिवाइडेड बार डायग्राम मध्ये एकच रेक्टँगल आहे आणि वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला एकाच ह्याच्यावरती आपल्याला दाखवता येतात. फक्त टोटल अगोदर काढायचे आणि त्याच्यावरनं काय करायचं पहिला व्हेरिएबल पहिला आणि दुसऱ्या व्हेरिएबलची बेरीज किती येते ते पाहायचं. आणि उरलेला जो तिसरा असतो तो या ठिकाणी असा आपल्याला उरलेला राहील. आणि मग अशा प्रकारे आपण मेन्शन केलं की आपल्याला सब डिवाइडेड बार डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढता येईल. तर आपण सब डिवाइडेड बार डायग्राम कशी काढायचं हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला क्लिअर आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय पॉईंट स्टडी करणार आहोत त्याचं नाव आहे पाय डायग्राम. तर पाय डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की पाय डायग्राम का काढायची कुठे काढली जाते. तर ज्यावेळेस पाय डायग्राम आपल्याला कॉम्प्युटरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स असतात आणि ते सर्कल मध्ये दाखवले जातात. म्हणजे या ठिकाणी सर्कल मध्ये अशा प्रकारचे व्हेरिएबल्स वेगवेगळे दाखवले जातात. तिथे आपण जी डायग्राम काढतो त्याला पाय डायग्राम असे म्हणतात. म्हणजे ह्या सर्कल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर असतात. सर्कल म्हणजे असं गोल सेंटर आहे ओ. एक पॉइंट हा झाला सेक्टर. हा पहिला सेक्टर हा दुसरा सेक्टर हा तिसरा सेक्टर चौथा सेक्टर पाचवा सेक्टर सहावा सेक्टर. हे सर्कल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जो सर्कल असतो आपण एका पॉइंट पासून सुरुवात झालो परत त्याच पॉइंट पर्यंत आलो म्हणजे आपण एक रोटेशन पूर्ण केलं म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो अँगल जो ट्रेस झालेला असतो तो 360 डिग्री सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
म्हणजे टोटल अँगल सर्कलच्या ठिकाणी 360 म्हणजे 360 डिग्री असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. इथे मात्र एक कॅल्क्युलेटरचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. दोन फॉर्म्युलाचा वापर आपल्याला इथे आपण करणार आहोत की प्रत्येक वेळेस आपल्याला पर्सेंटेज करावं लागणार आहे. पर्सेंटेज कोणाचं? पर्सेंटेज त्या कंपोनंटचं पर्सेंटेज काढावं लागणार आहे. पर्सेंटेज कोणाचं? पर्सेंटेज कंपोनंटचं पर्सेंटेज आपल्याला काढावं लागणार आहे. कंपोनंटचं. तर पर्सेंटेज कसं काढायचं पहा. तर जे कंपोनंट असेल ना त्याची मॅग्निट्यूड कन्सिडर करा. मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट. मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट आणि त्या मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंटला काय करायचं? टोटल कंपोनंटने डिवाइड करायचं. काय सांगतोय? टोटल कंपोनंटने काय करायचं पहा? डिवाइड करायचं. त्याला पर्सेंटेज करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय करा. हे जे उत्तर येणार आहे तुम्हाला हे पर्सेंटेज कंपोनंट. उदाहरणार्थ पहा की पर्सेंटेज कंपोनंट काढण्यासाठी ते फॉर इथे दिलाय पहा. ड्रॉ ए पाई डायग्राम टू रिप्रेझेंट द फॉलोइंग डेटा. आपल्याला पाई डायग्राम काढायचे आहे. ऍटम्स वेगवेगळ्या ऍटमचा ग्रुप दिलेला आहे आणि एव्हरेज मंथली एक्सपेन्सेस म्हणजे त्याच्यावरती किती खर्च झालेला आहे हे या टेबल मध्ये दिलेलं आहे. तर फूड साठी 2400 रुपये लागलेले आहेत. क्लोथिंग साठी म्हणजे कपड्यासाठी 1400 रुपये लागलेले आहेत. घरभाडं किंवा हाऊस रेंट साठी 1600 रुपये भाडं लागलेलं आहे. फ्युअल आणि लाइटिंग साठी 600 रुपीज आणि मिसचेलनस म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी काही किरकोळसाठी 2000 रुपये एवढे खर्च महिन्यासाठी झालेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर पर्सेंटेज कंपोनंट काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट. तर हे फूड साठी मॅग्निट्यूड किती झाली? 2400 म्हणजे इथे तुम्हाला 2400 घ्यावं लागणार. त्यानंतर टोटल कंपोनंट म्हणजे काय की 2400, 1400, 1600, 600, 2000 या सगळ्यांची बेरीज इथे लिहायची आणि त्याला काय करायचं? 100 ने गुणायचं की तुम्हाला काय मिळणार आहे? पर्सेंटेज कंपोनंट या ठिकाणी मिळणार आहे. ते पर्सेंटेज कंपोनंट आपण या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं की या ठिकाणी अँगल काढावा लागतो कारण आपल्याला असं वर्तुळ दाखवायचं. हा सेंटर आणि आपल्याला जे सेक्टर तयार करायचे आहेत त्या सेक्टरच्या ठिकाणी आपल्याला अँगल किती आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर त्यांनी काय सांगितलंय जर पर्सेंटेज जर 100% असलं काय सांगतोय? पर्सेंटेज 100% असेल तर त्या ठिकाणी अँगल असतो 360 डिग्री. 100% पर्सेंटेज असताना अँगल जर 360 डिग्री असला तर समजा पर्सेंटेज 1% असला 1% असेल तर या ठिकाणी काय पहा अँगल किती असेल? तर काय करायचं? 360 ला 100 ने डिवाइड करायचं आणि 1 ने गुणायचं. तर आन्सर या ठिकाणी काय मिळते पहा 3.6 डिग्री. म्हणजे 1% साठी असे जर त्रैराशिक जर आपण केलं की 100%ला 360 डिग्री तर 1%ला किती हे जर सोडवलं तर आपल्याला उत्तर येते 3.60 डिग्री. 3.6 डिग्री हे अँगल 1% साठी आलेला आहे. मग तो या ठिकाणी काय करायचं पहा. आपण समजा 15% असेल तर 15 गुणिले 3.6 ने गुणले की आपल्याला 15%चा अँगल या ठिकाणी मिळणार आहे. तर अँगल मिळण्यासाठी काय करायचं पहा 3.6 यांनी काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं की मी तुम्हाला ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर चला तर मग आपण काय करू पहा. हा जो दिलेला जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये पाय डायग्राम आपण या ठिकाणी काढू. तर पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? पर्सेंटेज कंपोनंट लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अँगल लागणार आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगितलंय पहा. फूड म्हटलंय. ग्रुप काय? फूड. पहिल्यांदा ग्रुप फूड. किती फूड किती खर्च झालाय? 2400 रुपये. क्लोथिंग साठी किती झालाय? क्लोथिंग साठी झालेला आहे 1400 रुपये. हाऊस रेंट किती आहे? हाऊस रेंट घरभाडं किती गेलेलं आहे? हाऊस रेंट आहे 1600. त्याच्यानंतर फ्युअल अँड लाइटिंग साठी किती गेलेलं आहे? फ्युअल अँड लाइटिंग. तर फ्युअल अँड लाइटिंग साठी सांगितलेलं आहे की फ्युअल आणि लाइटिंग साठी 600 रुपये गेलेले आहेत. आणि इतर खर्च जो आहे मिसचेलनस MISCELLANEOUS म्हणजे किरकोळ प्रकार साठी खर्च झालेला आहे 2000 रुपये. अगोदर काय करायचं पहा. टोटल एक्सपेंडिचर काढायचा. तर टोटल एक्सपेंडिचर आपण या ठिकाणी अगोदर काढू म्हणजे आपल्याला हे सोपं जाईल. टोटल एक्सपेंडिचर म्हणजे कसं काढायचं पहा. तर मी या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर नक्कीच करणार आहे. तर काय करतोय पहा. 2400 अधिक 1400 2400 अधिक 1400 अधिक 1600 अधिक 600
अधिक 2000 अधिक 0 इक्वल टू 8000, म्हणजे 8000 एवढा खर्च या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे टोटल आपला 8000 एवढा खर्च झाला आहे. म्हणजे 2400 प्लस 1400 प्लस 1600 प्लस 600 प्लस 2000 खर्च आलाय 8000 इथपर्यंत आलं. म्हणजे ह्या टोटल कॉम्पोनंट मध्ये किती किंमत झाली 8000. आणि मॅग्नेट ऑफ कॉम्पोनंट किती झालं 2400. हे किती 2400. आणि त्याला 100 निघून की तुम्हाला काय मिळेल पर्सेंटेज मिळेल. मग आपण काय करू तर पर्सेंटेज कॉम्पोनंट या ठिकाणी काढू. ह्याचं पर्सेंटेज कॉम्पोनंट किती आहे, याचं किती आहे, याचं किती आहे आणि याचं किती आहे, हे पर्सेंटेज कॉम्पोनंट आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर मी काय करतो पहा 2400 गुणिले 100 इक्वल टू भागिले किती 8000 1 2 3. तर उत्तर किती येते पहा 30. हे 30% येते 30%. त्यानंतर दुसरं कसं करतोय पहा 1400 हे 2400 जागेवर 1400 हे 1400 गुणिले 100 इक्वल टू भागिले 8000 1 2 3. उत्तर आले 17.5. त्याच्यानंतर तिसरं जे आहे 1600 गुणिले 100 इक्वल टू भागिले 8000 1 2 3 इक्वल टू हे आलेलं आहे 20%. किती 20% आले पहा. नंतर काय करायचंय पहा हे पर्सेंटेज साठी जरा थोडं गोल मोडायचे. त्यानंतर 600 गुणिले 100 इक्वल टू भागिले 8000 1 2 3 इक्वल टू किती येते पहा 7.5. हे 7.5% या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं पहा हे 2000 1 2 3 गुणिले किती 100 1 2 3 2000 गुणिले 100 इक्वल टू भागिले किती 8000 1 2 3. तो उत्तर येते 25. किती येते या ठिकाणी 25 येते. हे आपलं बरोबर आहे का नाही या ठिकाणी पाहायचं की 30% 30 अधिक 17.5 प्लस 20 प्लस 7.5 प्लस 25 इक्वल टू 100. म्हणजे बरोबर आले 100%. म्हणजे आपण काढलेलं पर्सेंटेज कसं आहे बरोबर आहे. आता पर्सेंटेज काढल्यानंतर काय करायचं सांगितलं आपल्याला की अँगल काढायचा आहे. अँगल कसा काढायचा हे झाले पर्सेंटेज. कळालं इथपर्यंत तुम्हाला पर्सेंटेज कळालं तुम्हाला. हे पर्सेंटेज नंतर आपल्याला काय करायचं पहा अँगल काढायचा आहे. तो अँगल कसा काढायचा आहे पहा याचा प्रत्येकाचा आपण अँगल काढणार आहोत. तो अँगल कसा काढायचा आहे की 1% असेल तर किती सांगितलंय त्याचा अँगल असतो 3.6 डिग्री. 1% अँगल 3.6 डिग्री. तर 30% असेल तर किती असेल तर त्या 30 ला 3.6 ने गुणायचं फक्त. काय सांगतोय 30 गुणिले किती 3.6 इक्वल टू अँगल आला 108 डिग्री. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं 17.5 गुणिले 3.6 इक्वल टू अँगल आला 63 डिग्री. त्याच्यानंतर काय करायचं पहा 20 गुणिले 3.6 इक्वल टू किती 72. हे 72 डिग्री येईल. तिसरं काय सांगितलं पहा 7.5 गुणिले 3.6 इक्वल टू आला 27 डिग्री. त्याच्यानंतर पहा हे 25 डिग्री म्हणजे 25 गुणिले 3.6 इक्वल टू आला 90. टोटल अँगल 360 येतोय का नाही जर आला तर आपलं केलेलं काही चुकलेलं नाही असं आपल्याला सांगता येईल. आपण बेरीजच करून बघू 108 प्लस 63 प्लस 72 प्लस 27 प्लस 90 इक्वल टू 360 म्हणजे आपलं आलेलं बरोबर आहे. आणि आता काय करायचं पहा ती डायग्राम काढायची. तर ती डायग्राम कशी काढायची पहा जरा थोडंसं समजून घ्या म्हणजे आपल्याला हा पॉइंट आपल्याला लगेच समजेल. तर अगोदर आपल्याला गोल काढावा लागणार आहे सर्कल. तर पहिल्यांदा असा गोल काढायचा. आता व्यवस्थित गोल येईल आपला. हा गोल नंतर हा काय सर्कल आहे हा सेंटर आहे. याला आपण सेंटर असं कन्सिडर करू. तर काय करायचं 30% फूड किती 30% त्याचा अँगल किती 108. तुम्हाला समजून सांगतो पहा जनरली काय पहा हे जर आपण असं जर जोडले तर 4 क्वाड्रंट तयार होतील.
आणि 90 90 90 आणि 90. इथं जर 0 असेल तर मी इथं किती म्हणणार 90 म्हणेन. इथं किती म्हणेन मी 180 म्हणेन. इथं किती मिळेल 90 आणि 180 200 किती मिळेल 70 मिळेल. आणि इथं किती मिळेल परत 360. कळालं इथपर्यंत सर्वांना. आता ह्या 90चा मध्यबिंदू केला तर किती येणार असा मध्यबिंदू जर केला तर इथं 45 येणार. 90 आणि 45 किती येणार 135 येणार. इथं 135 येणार मध्यबिंदू तर 135. आपण प्रोटेक्टर वापरायचा आहे, कोन मापक वापरायचं आहे. इथं माझ्याकडे कोन मापक नाही, मला वापरता येणार नाही, म्हणून मी अशी आयडिया करतो. हे जे 90 180 मध्ये 45 मिळवायचे म्हणजे 8 आणि 4 12 किती 225. तर इथं मध्ये किती येणार आहे 225 येणार. हे 225 येणार. 225 आल्यानंतर काय करायचं पहा 225 270 आणि 270 मध्ये काय करायचं पहा परत 45 मिळवायचे. 5 5 7 आणि 4 11 300 किती येणार आहे 15. 315 या ठिकाणी येणार आहे असा. हे अँगल 315 येणार. नंतर काय करायचं पहा हे 45 ची निम्म 22.5 22.5 तर आपण 23 घेऊ. हे जर आपण मध्यबिंदू असं जर पकडला असं जर मध्यबिंदू पकडला तर आपल्याला काय मिळणार इथं 23 मिळणार. 23 म्हणजे इथं 23 आहे असं कन्सिडर करा. इथं 23 हे कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर हे 45 मध्ये 23 आपण मिळवले. 45 मध्ये 23 मिळवलं तर 68 होते. 68 म्हणजे इथं किती येणार आहे 68 येणार अंदाजे. इथं नाही असं थोडक्यात इथं असं 23 मध्ये इथं 68 म्हणून किती येते इथं 68. 90 आणि 135 मध्ये किती 90 आणि 135 113 येईल. किती येईल 113. इथं 113 येईल असं 113 येईल कोन मापक. 135 आणि 180 मध्ये किती येणार आहे 158 येणार. किती येणार 158 असेल 158 येणार. त्यानंतर 180 225 मध्ये किती येणार आहे 180 225 मध्ये 23 मिळवायचे. 180 मध्ये 23 मिळवायचे तर 203 येणार इथं असा. किती येणार इथं 203 येणार. त्याच्यानंतर 225 मध्ये किती मिळवायचे 23 मिळवायचे. 5 आणि 3 8 2 आणि 2 4 248 येणार इथं असं. हे 248. त्याच्यानंतर या ठिकाणी 270 मध्ये 23 मिळवायचे. 270 मध्ये 23 मिळवलं 303 7 आणि 2 9 200 किती येणार 93 येणार. इथे किती येणार 293 येणार आता. इथला अँगल 293 आहे थोडक्यात. आणि 315 मध्ये काय करायचं पहा परत 315 मध्ये आपण 315 त्या 315 मध्ये 23 मिळवू. 5 आणि 3 8 2 1 3 आणि 300 किती 38. तर आपण हा एकच प्रॉब्लेम घेऊ, 2 प्रॉब्लेम घेत नाही कारण घाई होईल तुम्हाला समजणार नाही. हाच मी प्रॉब्लेम व्यवस्थित समजून सांगतो. दुसरा पाय डायग्रामचा प्रॉब्लेम आपण नंतरच्या लेक्चरला स्टडी करू. किती 300 किती 38. आता इथपर्यंत तुम्हाला समजलंय. आता काय करायचं पहा. आता या ठिकाणी 30 डिग्री फूड साठी किती 108 डिग्री कुठे असेल अंदाजे. तर 108 डिग्री कुठे येते ते पाहायचं. 108 हे 90 इथे 113. याचा अर्थ याच्यामध्ये कुठेतरी 108 येणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत आहे इथून इथपर्यंत हे कशात आलंय पहा 108 इथं आलेलं 108 डिग्री इथं येणार आहे. तर काय करायचं हे असं पुसायचं इथपर्यंत असं. आणि ह्याला एक नाव द्यायचं. हे काय पहा हे जे आहे हे काय आहे फूड आहे. म्हणजे हे फूड आहे. तर फूड साठी आपण काहीतरी नाव वेगळं त्याला थोडंसं द्यायचं कलर वगैरे करायचा किंवा आपण असं त्याला लाईन ओढू अशा. म्हणजे हे फूड आहे. हे फूड पण फूड किती टक्के आहे फूड किती टक्के आहे फूड 30% म्हणजे 30% फूड. त्यासाठी आपण अँगल या ठिकाणी दिलेला आहे. नंतर काय करायचं पहा हे क्लोथिंग साठी 63 अँगल ह्या 108 मध्ये मिळवायचा. 108 मध्ये 63 मिळवल्यावर काय होती पहा 108 मध्ये 63 मिळवला 8 आणि 3 11 6 आणि 1 7 171 पर्यंत जायचंय. म्हणजे 171 इथे येणार आहे. म्हणजे काय होणार आहे पहा इथून इथपर्यंत 171 येणार आहे. तर इथून 171 आपण पांढऱ्या ह्याने ओढायचं किंवा लाल ह्याने ओढायचं असं. 171 कुठे येतं इथे येते. आणि हे काय करायचं पहा पुसून टाकायचं. म्हणजे हे जे आलेलं आहे इथून इथपर्यंत जे आलेलं आहे हे कशाचं आलेलं आहे पहा क्लोथिंग म्हणून आपण क्लोथिंग. हे क्लोथिंग म्हणजे काय कपडे. त्यासाठी किती गेलेले पहा
17.5% या ठिकाणी क्लोथिंगसाठी वापरले. त्याच्यानंतर त्या इथं जे आले ना 171, त्या 171 मध्ये 72 मिळवायचे. 171 मध्ये 72 मिळवा, 2 1 3 7 7 14, 1 1 2, 243 कुठे येते पाहायचं. 243 इथं येईल, कुठे येईल, इथे येईल. असं ते 243 कुठे येतंय ते पाहायचं. 243 या ठिकाणी येतंय आणि मग काय करायचं पहा, हे एवढं पुसायचं. असं 243 कुठे येतंय ती लाईन या ठिकाणी अशी ओढायची, ही लाईन अशी पुसायची आणि 243 कुठे येतंय ते काय करायचं या ठिकाणी पाहायचं. हे क्लोथिंग आहे. मग हे क्लोथिंग झाल्यानंतर दुसरं काय सांगितलंय, हाऊस रेंट. हे काय आहे, हाऊस रेंट. हाऊस रेंट. तर हाऊस रेंट साठी आपण काहीतरी वेगळं का असं करू, असे डॉट 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 लाईन. हे हाऊस रेंट, हे हाऊस रेंट आहे. हे हाऊस रेंट आहे. ते हाऊस रेंट या ठिकाणी असं पुसायचंय, या ठिकाणी हाऊस रेंट पुसायचं. त्याच्यानंतर कुठपर्यंत आलोय पहा, हाऊस रेंट पर्यंत आपण या ठिकाणी आलोय. हाऊस रेंट कुठे आलं, इथपर्यंत. त्यानंतर काय ते 27 त्यात मिळवायचे. किती, 243 मध्ये 27 मिळवायचे. 243 मध्ये 27 मिळवा, 7 3 10, 4 2 6 1 7. 270 कुठे येते पाहायचं. तर 270 पहा इथे या ठिकाणी आलेला आहे. तर 270 या ठिकाणी आलेला आहे. हे 270 काय करायचं पहा, इथून इथपर्यंतचा जी सेक्टर आहे एवढाच ठेवायचा आणि त्याला काय नाव द्यायचे पहा, फ्युअल अँड लाइटिंग म्हणून आपण. या काय म्हणू आपण, फ्युअल अँड लाइटिंग. फ्युअल अँड लाइटिंग हे या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी आपण अशा प्रकारे लाईन या ठिकाणी दाखवू. हे फ्युअल आणि लाइटिंग इथपर्यंत. त्याच्यानंतर किती सांगितले, फ्युअल अँड लाइटिंग नंतर 90%. 90% म्हणजे तुम्हाला माहिती, हे आडवा कोपरा बरोबर आला आता. म्हणजे या ठिकाणी ही पाकळी जी आहे, पाकळी ही किती राहिली आता, 90% ची राहिली. किती राहिली, हे 90%. फ्युअल अँड लाइटिंग किती, 7.5%, 7.5%. आणि हे किती आलेलं आहे पहा, हे किती आलेलं आहे, इथं जे आलेलं आहे हे किती आलेलं आहे, हे मिस्चिव्हनेस. MISCELLANEOUS किती, 90%. किती इथं 90 डिग्री. 90 डिग्री कोण अँगल आलेला आहे म्हणजे 25%. हे 25% म्हणजे हे जे आलेलं आहे एवढं, हे जे आलेलं आहे इथलं, हे काय आहे, मिस्चिव्हनेस आहे. अशा प्रकारे हे ओरिजिन आणि अशा प्रकारे हे डायग्राम आपण व्यवस्थित काढलेली आहे. अशा प्रकारची जी डायग्राम आपण या ठिकाणी काढतो, ह्या डायग्रामला काय म्हणायचंय पहा, त्या डायग्रामला म्हणायचंय पाय डायग्राम. काय म्हणायचं याला, पाय डायग्राम. तुम्हाला पाय डायग्राम सुद्धा या ठिकाणी समजली. फक्त तुम्हाला पर्सेंटेज कसं काढता आलं पाहिजे, की पर्सेंटेज साठी असणारा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्नेट ऑफ कॉम्पोनंट भागिले टोटल कॉम्पोनंट गुणिले 100 की तुम्हाला पर्सेंटेज मिळेल. आणि 1% किंवा 1% बरोबर 3.6 डिग्री हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जेवढे पर्सेंट आलेले आहेत त्याला 3.6 ने मल्टिप्लाय करा की तुम्हाला काय मिळेल, अँगल या ठिकाणी मिळेल. फक्त या ठिकाणी आपल्याला सर्कल दाखवायचं आहे आणि त्या सर्कलचे वेगळे सेक्टर्स या ठिकाणी आपल्याला वेगळ्या कंपोनंटसाठी काढावे लागणार आहेत. ते सेक्टर काढत असताना अँगल हा फार महत्त्वाचा असतो. आणि अशा प्रकारे ही जी डायग्राम मी काढलेली आहे त्या डायग्रामला काय म्हणायचंय, पाय डायग्राम या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. की हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपल्याला सुद्धा घेता येईल. तो जर प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा म्हटला तर तो प्रॉब्लेम कसा घेता येईल पहा. तो ऑलरेडी मी या ठिकाणी लिहिलेला आहे प्रॉब्लेम, तो सुद्धा मी घेतो वाटलंच तर काय 5 मिनिटांमध्ये होईल. म्हणजे आपला लागोपाठच कन्सेप्ट आपला काय होणार आहे पहा, क्लिअर या ठिकाणी होणार आहे. तर काय पहा इथे या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय पहा, हे फार महत्वाचं आहे. काय दिलंय पहा, इथं पर्सेंटेज डायरेक्ट दिलेलं आहे की एज्युकेशनल लेवल. काय सांगितलंय पहा, एज्युकेशनल लेवल. आणि दुसरं काय सांगितलंय, पर्सेंटेज. एज्युकेशनल लेवल आणि पर्सेंटेज. इलिटरेट साठी किती दिलं, इलिटरेट, इलिटरेचर म्हणजे काय, शिकलेले नाहीत असे 70.60% आहेत. नंतर शिकलेले किती आहेत, लिटरेचर किती शिकलेले किती आहेत, तर त्यांनी सांगितलं 10.85% फक्त लोक शिकले. त्यानंतर काय, प्रायमरी स्कूलला किती विद्यार्थी जातात किंवा प्रायमरी शिकलेले किती आहेत, तर प्रायमरी सांगितलं 9.26. किती,
9.26. त्यानंतर काय सांगितलं, नॉन एसएससी, जे एसएससी झालेले नाहीत, नॉन एसएससी किती आहेत हे 5.29. 5.29% झालेले आहेत. त्यानंतर एसएससी, नॉन एसएससी नंतर काय सांगितलं, एसएससी. एसएससी किती झालेले आहेत, एसएससी झाले 2.23%. हे एसएससी झालेले आहेत. त्याच्यानंतर आदर किती आहेत, आदर, तर आदर आहेत 1.77. किती, 1.77%. इथं आपल्याला काय करायचं पहा, अँगल काढायचा आहे. फक्त काय करायचं, कॅल्क्युलेटरचा वापर करायचा आणि 3.6 ने फक्त त्याला गुणायचं. 70.60 ला काय करू आपण, 70.60 चालू करा, हे 70.6 गुणिले 3.6 इक्वल टू 200. तर अँगल आला 254 डिग्री 0.16 डिग्री. हे या ठिकाणी अँगल आला. 10.85 गुणिले 3.6 इक्वल टू 39.06. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे 9.26. 9.26 गुणिले 3.6 इक्वल टू 33.33%. सॉरी, अँगल डिग्री मध्ये आलेला आहे. हे डिग्री मध्ये आलेले आहेत. अँगल कशामध्ये आहेत, हे डिग्री मध्ये. त्याच्यानंतर किती, 5.29. 5.29 गुणिले 3.6 इक्वल टू 19.04 डिग्री आलेला आहे. त्याच्यानंतर हा किती आलेला आहे पहा, 2.23. 2.23 गुणिले 3.6 इक्वल टू 8.028 हा अँगल या ठिकाणी आलेला आहे.